नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सातारा शहरापासून पूर्वेच्या दिशेने अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र जरंडेश्वर या ठिकाणी. चला तर मग पाहूया. जय श्रीराम. जरंडेश्वर मारुतीचे मंदिर समुद्र सपाटीपासून 3760 फूट उंचावर आहे. या मंदिराकडे येण्यासाठी 4 मार्ग आहेत. एक जाम गावातून, दुसरा पाडळी गावातून, तिसरा शिवतरकडून भीमनगर मार्गे, तर चौथा मार्ग कोरेगावकडून जळगाव मार्गे आहे. यापैकी कोणत्याही पायवाटेने येथे येण्यासाठी सुमारे 1.5 तासांचा वेळ लागतो. या सर्व मार्गांमध्ये जाम गावातून येणारी वाट तुलनेने सोपी आहे आणि आम्ही सुद्धा याच वाटेने गेलो. सुरुवातीला 350 ते 400 पायऱ्या असून त्यानंतर पुढे डोंगर वाटेने मंदिरापर्यंत जावे लागते. पायऱ्या असल्या कारणाने जाताना प्रवास अतिशय सोपा आणि सुखकर होतो. पायऱ्यांचा मार्ग संपल्यानंतर दगडी पायवाट आहे. या ठिकाणी प्रत्येक शनिवारी बरेच भाविक मारुतीरायाच्या दर्शनासाठी येत असतात. आम्ही रविवारचा दिवस निवडल्यामुळे फारशी गर्दी काही दिसली नाही. डोंगरावर जात असताना आपल्याला विविध सुंदर नैसर्गिक दृश्य सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे मन अधिक प्रसन्न होऊन जाते. कधी कधी एखादं ठिकाण गाठण्यासाठी खूप पायपीट करावी लागते. तर चढाव पार करत दम लागत असताना देखील एकच आशा असते, शिखर गाठण्याची. आणि मग इतकी मेहनत करून वर आलो की अचानक समोर दिसतं ते जरंडेश्वराचं शांत मन. त्या क्षणी सगळा थकवा तरी नाही समोर मन शांत होतं. हे वाटतं चढाई फक्त पायांची नव्हती, मनाला निवांत करण्याची एक सुंदर अशी यात्रा. वाटेवर जात असताना अनेक भाविकही दिसतात जे आपल्याला जय श्रीराम म्हणून. या मंदिराची नवख्यायिका अशी की लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना मारुतीकडून द्रोणागिरी पर्वताचा पडलेला एक भाग म्हणजे हा जरंडेश्वर असे मानण्यात येते. मंदिर 1 मीटर उंच चौथाऱ्यावर बांधलेले असून गाभाऱ्यातील मारुतीची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचा सभा मंडप 1930च्या सुमारास दासगिरी महाराजांनी बांधल्याची नोंद आहे. मंडपातील एका दगडी चौथाऱ्यावर जरंडेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे. याशिवाय सभा मंडपामध्ये संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आहेत. जरंडेश्वर मंदिराच्या मागे श्रीरामांचे मंदिर आहे. श्रीराम मंदिराची उभारणी 1862 साली काळोजी बुवा यांनी केल्याची नोंद आहे. या मंदिर बांधणीबद्दल आख्यायिका अशी की काळोजी बुवांना श्रीरामाचे मंदिर हे जरंडेश्वराच्या पुढे बांधावे की मागे असा प्रश्न पडला होता. त्यावेळी हनुमानाने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की मी उड्डाण करीत आहे व श्रीराम माझ्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे मंदिर मागील बाजूस बांधण्यात यावे. त्यामुळेच जरंडेश्वर मंदिराच्या मागे श्रीरामांचे मंदिर आहे असे मानण्यात येते. जरंडेश्वरच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर एका जुन्या छोट्याशा झाडाखाली महादेवाचे शांत आणि साधे मंदिर दिसते. त्याचबरोबर इथे काही जुनी दगडे सुद्धा आहेत. इथे येणारे भाविक ते दगडे उचलून पाहतात, जणू आपल्या ताकदीची आणि श्रद्धेची छोटीशी परीक्षाच आहे. मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला एक मोठ्या दगडाखाली एक छोटेसे स्थान आहे. या स्थानाची आख्यायिका अशी असे मानण्यात येते की या ठिकाणी समर्थ रामदास ध्यान करण्यासाठी सतत येते. अतिशय शांत व सुंदर हे ठिकाण आहे. त्याचबरोबर जरंडेश्वर मारुती मंदिराच्या शेजारीच एक छोटेसे हॉटेल आहे जिथे तुम्ही गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता. आजच्यासाठी एवढेच.